गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री भरतशेठ गोगावले यांनी घेतली प्रशासकीय आढावा बैठक। जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षकांसह सर्व विभागीय प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती। शिवपुण्यतिथी निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 12 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी शासकीय विश्रामगृह महाड येथे राज्याचे रोजगार हमी खात्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, महाडचे प्रभारी प्रांताधिकारी राजकुमार सानप, तहसीलदार महेश शितोळे, गटविकास अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील इत्यादी प्रमुख अधिकाऱ्यांसह केंद्रीय पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, वन विभाग, महावितरण, पंचायत समिती, पोलीस दल, महसूल विभाग, राज्य परिवहन, पशुवैद्यकीय विभाग, आरटीओ, रायगड रोपवे प्रशासन, आरोग्य विभाग, नगर परिषद प्रशासन, पाणी पुरवठा विभाग यांच्यासह अन्य शासकीय प्रशासकीय विभागांचे प्रमुख प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते। हा कार्यक्रम आपल्या मतदारसंघात व जिल्ह्यात होत असल्याने तो सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पाडण्याची मोठी जबाबदारी आपल्या मार्गावर असल्याचं मंत्री गोगावले यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला सांगितलंय आणि प्रत्येक विभागाकडून रायगडच्या पायथ्यापासून ते प्रत्यक्ष गडावर होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतलाय। यामध्ये वाहनतळ, एसटी गाड्यांचे जाण्या येण्याचे नियोजन, प्रमुख व आवश्यक ठिकाणी वीज पुरवठा, पिण्याचे पाण्याचे नियोजन, रोपवेचे वापराचा वेळा, गडाचा पायथा ते गडावरील कार्यक्रमादरम्यानची आरोग्य सुविधा, तात्पुरती होणारी हेलिपॅड निर्मिती, रस्ते व दळणवळणाचे नियोजन या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करून यातील त्रुटी व समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री गोगावले यांनी सर्व अधिकाऱ्यांना बैठकीदरम्यान दिले। या बैठकीला सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधून या बैठकीची सविस्तर माहिती दिली आहे। बाईट मंत्री भरत गोगावले असेल तर लावून द्या। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंडपचं काम प्रगतीपथावर आहे आणि वेल इन टाइम सगळे मंडप दिलेलं आहे। तर मी या ठिकाणी समितीचं नाव घेईल, त्यांच्या संबंधित जे कोणी अधिकारी असतील त्यांनी आतापर्यंत त्यांनी काय। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, रायगड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।